बघा नेमकी काय घटना घडलेली आहे, काय तुम्ही जिल्हाधिकारी करायला येऊन आज निवेदन दिलेलं आहे, नेमका तुमच्यावर काय अत्याचार होता, कोणाच्या वतीनं होता? जय हिंद, जय भारत, जय भीम. मी प्रॉपर रहिवासी भुसावळ, आशु श्रावण बाविस्कर. बोगस किन्नरांसोबत माझे 2 महिन्यापूर्वी भांडण झालं होतं, 2-4 महिन्यापूर्वी. तर माझ्या घरावरती बोगस किन्नरांनी मुलं, त्यांच्या हातात रोटा, दंडे, फटके, काही तलवारांच्या हातात पण होते त्यांच्या, माझ्या घरावर हल्ला केला. अजून मला माझे 12 ग्रामचे कानातले होते ते पण हिसकून घेतले. मी SP ऑफिस, कलेक्टर ऑफिस, बाजारपेठ तिथं जाऊन निवेदन दिलं, तरी पण त्याचा काहीच निर्णय लागलेला नाही. बोगस किन्नरांकडनं सगळं फोकस करत आहे. 2 महिन्यापासून माझं निवेदनला का थांबवून ठेवलेलं आहे, का की मला असं वाटतं याच्यामध्ये कोणाचा तरी हात आहे. मी त्यांचं नाव तर नाही घेऊ शकत, पण तुम्हाला दिसतच आहे पब्लिकला सगळ्यांना की एक किन्नरावरती अत्याचारी होती. तर असं का करताय? माझ्या CCTV कॅमेऱ्यात आलेले होते, तरी पण मी पोलीस प्रशासनाला बोलली जाऊन की तुम्ही CCTV चेक करा, माझी CCTV चेक करा. आतापर्यंत चेक नाही केली. का केली नाही? की पोलीस पण त्याच्यात काही पोलिसांचा हात आहे का, राजनीतीचा हात आहे का, काही मोठ्यांचा हात आहे बोगस किन्नरांच्या पाठीमागे? तर मला SP साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना एवढंच म्हणणं आहे माझं की माझं जे काही निवेदन दिलेलं आहे त्याची तुम्ही जांच करावा आणि त्यांच्यावरती कानून कायद्याने त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांना जलद जल अटक करायला पाहिजे बोगस किन्नरांना. अशफाक उर्फ आम्रपाली म्हणतो तो. नेमकं काय घटना घडली होती? 2024 मध्ये घडलेली होती. 2024 मध्ये म्हणजे 12व्या महिन्यामध्ये घडली होती. तर मी आली होती, मी आत्मदहनाचा पण इशारा दिला, पण भुसावळची पोलीस प्रशासन अजून जळगावचे पोलीस प्रशासन कोणाच काही ऑब्जेक्शन नाही उचललं. अखेरला ते बोगस किन्नर त्यांच्या मागे कोणाचा पाठिंबा आहे ते तर सगळ्यांना दिसतंय. तुम्ही उद्या बघितलं असेल, आमच्या मागे कोणाचा पाठिंबा नाही, म्हणून आमच्यावर अत्याचारी होतीये का? मला हे सगळ्यांना सरकारला हे म्हणणं आहे की आमच्यावर पण लक्ष द्या. आम्ही पण भारताचा एक नागरिक आहे ना. माझ्या घरावर हल्ला झालेला आहे, माझ्याकडे CCTV फोटो आहे. माझ्या CCTV फोटोमध्ये ते आलेले आहे, सगळे आलेले आहे, आरोपी सगळे आलेले आहे. पण आतापर्यंत माझे CCTV फोटो ना चेक केली ना, त्यांना बोलावणं झालं ना काही झालं की याच्या मागे कोणाचा हात आहे ते तुम्ही बघू शकता. जय हिंद, जय भारत, जय भीम. तर मी पुढचं पाऊल तर मी पण उपोषणाला बसणार आहे शुक्रवारच्या दिवशी. आता काही दिवस पहिले आमच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. अगर या गोष्टीवर 2 महिने पहिले सुद्धा मी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे, SP ऑफिसला सुद्धा निवेदन दिलं आहे, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे, तरी सुद्धा काही जानकारी झालेली नाही. अगर काल चालून आमच्या जीवाला, माझ्या सर्व बहिणींच्या जीवाला, कोणाच्याही जीवाला काहीतरी होतंय तर यात जिम्मेदार फक्त पोलीस प्रशासन राहणार आहे. हीच आहे की जे फर्जी किन्नर आहे, जे फेक किन्नर आहे त्यांच्यावर कडक से कडक कारवाई करावी आणि जे ओरिजिनल किन्नर आहे त्यांच्याशी त्यांचा पिछा सोडावा. नकली किन्नरांशी, नकली किन्नरांनी माझ्या गुरूंना आता फिलहाल धमक्या दिल्या. काही दिवस पहिले माझ्या बहिणींना अडवतात, कुठेही भिक्षा मागायला गेले की त्यांना अडवतात रस्त्यात. आणि मला माहिती आहे याच्यामध्ये पॉलिटिक कारण आहे. यामुळे माझ्या मैत्रिणींना, माझ्या बहिणींना त्रास होत आहे. कधी याच्यानंतर माझ्या बहिणींना काही कमी जास्त कधी होत असेल तर याच्यात फक्त पोलीस प्रशासन जिम्मेदार राहणार आहे बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव तान्या किन्नर आहे. मी वरंगावची राहणारी आहे. मला आणि माझ्या गुरूंना अर्ध्या रस्त्यामध्ये अटकून पैशाची मागणी करतात, सोन्याची मागणी करतात. मी कुठून आणू? आणि तुम्ही नकली किन्नर आहात. आमच्या जे ओरिजिनल किन्नर आहे त्यांच्यासमोर तुम्ही म्हणजे जे नकली किन्नरांचा टोली आहे ते आमच्या ओरिजिनल लोकांच्या समोर नाही हे होणार.